गायकर ह्या गावचा स्टार आहे आमचा राजेश जे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून मात्र कृष्णाजी सातपुते टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा हा महाराजा हा कोहिनूर ज्या कोहिनूरनं लॉर्ड्सच्या मैदानावरती जात पाकिस्तान विरुद्ध टेनिस क्रिकेटमधला सामना खेळला आणि तो सामना जिंकून दाखवला. देशाचा अभिमान तुमच्या आमच्या सगळ्यांचा लाडका कृष्णा सातपुते सरांचं मात्र या स्पर्धेमध्ये येणं आणि या स्पर्धेला 4 चांद लावल्याबद्दल कृष्णा सर मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आपले आभार प्रकट करतोय. तर मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेन कृष्णाजी सातपुते सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अनिकेत मोकळ ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अनिकेत मोकळ या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला. कृष्णाजी सातपुते सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने भाग्य असावं अनिकेतचं. सर 40 धावा डिफेन्स करायचे होते आणि ते या पठ्ठ्यानं करून शेवट षटकामध्ये मिनिमम धावा राहिल्या आणि तो सामना जिंकला. यशाचा नंद आयुष्याचं नंदनवन आज क्रिकेट खेळण्याचं भाग्य कदाचित अनिकेतला लाभलं असं मी म्हणेन. तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच भेटलं. अनेक वेळेला फक्त आम्ही तुम्हाला टी व्हीवर पाहिलं, अनेक वेळा तुमचे सामने पाहण्यासाठी मी मुंबई कुठेही बऱ्याच ठिकाणी गेलो, परंतु आज तुमच्या समवेत गप्पा मारण्यासाठी किंवा अगदी देवाला प्रत्यक्षात पाहण्यासाठी जे भाग्य लाभतंय ना ते खऱ्या अर्थानं आज आमच्या आयुष्याचं नंदनवन झालं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुमचा क्रिकेटचा प्रवास अफाट राहिला आहे. छोट्या गावापासून मोठी झेप ही उगाचच मिळत नाही. कर्तृत्वाची झालर त्याला लागते, अफाट मेहनत त्याला करावी लागते. त्या अफाट मेहनतीतून मोठे झालेलं तुम्ही आमच्या या सगळ्या पामरांना काहीतरी प्रेरणादायी 2 शब्द सांगावेत हीच अपेक्षा. मनापासून स्वागत आहे आपलं ऑर्गनायझर कमिटीचं. योगायोग बघा, मी आज म्हणजे वेस्ट बंगाल खेळून आलो आणि माझी गाडी मी 4 व्हीलर ठेवली होती माझी ठाण्यामध्ये. तिथून मी घरी निघत असताना आता हायवेला जात असताना ही लाईट दिसली, पण टेनिस क्रिकेटने एवढं नाव दिलं तर टेनिस क्रिकेटला विसरून नाही जमत. ही लाईट बघितली आणि मी डायरेक्ट तिथून त्या बॅरिकेडवरून एवढं हायवे असताना मी गाडी घातली डायरेक्ट. म्हटलं माझी बायको अक्षरशः ओरडत होती कारण आज गुढीपाडव्याचा सण होता, त्याच्यामुळं घरी लवकरात लवकर या बोलत होती. पण मी जसं इकडं वळालो तिला सांगितलं नाही, पण जसं तिने लाईट बघितल्यावरती ओरडायला लागली. पण राहवलं नाही, आलो आणि मला आपल्या इथल्या प्रेक्षकांना ऑर्गनायझर कमिटीला एक सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी खरं तर आलो. तर मनापासून आभारी आहे, तुम्ही एवढा मान सन्मान दिला आणि असंच सपोर्ट राहू द्या. आणि जिथं जिथं मला टेनिस क्रिकेट दिसेल तिथं मी जातच असतो, कारण एक भरपूर वेळ अशी झालेली आहे. आणि जेवढे बी टुर्नामेंट जेवढ्या बी टीमा ह्या सहभागी झालेल्या आहेत या टुर्नामेंटमध्ये सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा. आणि अनिकेतची मी बॉलिंग बघितली, अनिकेत मोकल नाव दिसताच मला असं वाटलं की आमच्या तिकडचा एक आहे साय तिकडचा, पण त्याची बॉलिंग ॲक्शन बघून मी म्हटलं हा नाही होऊ देणार म्हटलं, पण त्याने खरोखर चांगली बॉलिंग टाकली. ॲक्च्युली मी बॅट्समनला एक बक्षीस लावणार होतं, जर 6 म्हणजे 1 बॉल 6 असताना 6 मारला असतं तर माझी खेळायची बॅट मी त्याला देणार होतो, पण ती नाही लागली. नशीब त्याचं ठीक आहे. पण थँक्यू सो मच. म्हणजे मी आलो योगायोगाने आणि तुम्ही एवढा मान सन्मान दिला. आणि इथल्या नवीन खेळाडूंना मी एकच संदेश देऊ इच्छितो की चांगलं टेनिस क्रिकेट आता खूप उच्च स्तरावरती पोहोचलेलं आहे. खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट येत आहेत आणि गावागावातनं चांगले चांगले प्लेयर पण दिसत आहेत खेळताना. तर चांगली मेहनत करा, प्रॅक्टिस करा, हीच मी संदेश देऊ इच्छितो आणि मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी व्हा हे म्हणतो. धन्यवाद. सर खऱ्या अर्थानं अनिकेतनं लाईफ टाईम ही व्हिडिओ
आपल्या मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवावे एवढे अनमोल क्षण. आणि त्याचबरोबर जर फलंदाज षटकार मारला असता तर कदाचित बॅट कृष्णा सरांची मिळाली असती, परंतु प्रत्येकाचं भाग्य लाभतं. छोट्याशा गावातून सुरू केलेला प्रवास. मित्रांनो, मोठा माणूस मोठा कधी असतो? ज्या दिवशी दुसऱ्याचं भलं वाटायला सुरुवात होते ना, त्या दिवशी आपल्या आयुष्याचं नंदनवन झालं असं समजा. फ्लड लाईट पाहिली आणि आपल्यामध्ये असलेलं क्रिकेटचं वेड जिथे ओळखी नाही तिथे मात्र हा माणूस वळला. आपल्या आयुष्याचं संपूर्ण आयुष्य ज्यानं खर्ची घातलं आहे क्रिकेटसाठी, ते आदरणीय कृष्णा सातपुते सर या मैदानावरती आले. आणि आज आमच्या संपूर्ण आजुलीकरांचं भाग्य, नवे नव्हे तर या सगळ्याच खेळाडूंचं भाग्य उद्या सर असं म्हणेन. आपल्या या येण्यानं आम्हाला जो आनंद झालाय ना, क्या बात. या स्पर्धेमध्ये जो उत्कृष्ट फलंदाज ठरेल त्यासाठी सगळ्यात मोठी आपल्या लाईफमधली अचिव्हमेंट असेल कृष्णाजी सातपुते सरांची बॅट, म्हणून त्या उत्कृष्ट फलंदाजाला देण्यात येईल. आता त्या बॅटसाठी काय काय कोण कोण करेल येणारी वेळेस ठरवेल. परंतु सर, तुमचं विशेष कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. आम्ही तुमचेच आहोत आणि तुम्ही आमचेच आहात. तुमचा खेळ पाहण्यासाठी आम्ही असंख्य वेळा वेळे झालोत आणि तुमच्या या खेळानं या संपूर्ण मी म्हणेन की भारताला वेळ लावलं आहे. हे वेळ असंच राहू द्या आणि तुम्हाला खूप चांगलं आरोग्य लाभू द्या, फिटनेस चांगले राहू द्या आणि तुमचा खेळ दररोज असा बहरत राहू द्या. ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि कदाचित आज आपण यशाची गुढी उघडली असंच म्हणता येईल, कारण कृष्णाजी सर इथे आले आणि कृष्णा सरांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्या क्रीडा रसिकांना, खेळाडूंना, आयोजकांना गुढीपाडव्याच्या मराठी मनांना आणि मराठी माणसांना मराठी महिन्याच्या